तुमच्यात ताकद असेल तर बंद करून दाखवा. मी तुम्हाला दाखवलं स्पॉट, मी स्वतः गेलो त्या ठिकाणी, तुम्हाला लाईव्ह लोकेशन दाखवलंय, लाईव्ह काढताना जे दाखवलंय. मी माननीय मुनगंटीवार साहेबांना सरकारला सांगणार आहे की या राज्यामधले वाळू माफिया आणि मुरुम माफिया अजून थांबले नाही. उदाहरण देतो आपलं मंत्री महोदय आपल्याला, 26 वेळा या महाराष्ट्रातल्या महसूल मंत्र्यांना, माझ्या महसूल आयुक्तांना आणि कलेक्टरना मी पत्र लिहून सांगितलं की या ठिकाणी अशी वाळू, या 1.5 वर्षामध्ये वाळू माफिया चालू आहे, बंद करा. मी समक्ष किती वेळा बोललो, उलट माझ्यावर गुन्हा दाखल झाला, विचार करायला गेलो होतो. 26 वेळा पत्र लिहिलं 1.5 वर्षामध्ये. स्वतः आमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, जिल्हाधिकारी अभी करते हैं, जिल्हाधिकारी बदलला दुसरा अभी करते हैं. का करत नाही जिल्हाधिकारी? अगतिक आहे, ताकद आहे तुमच्या जिल्हाधिकाऱ्यामध्ये, कमजोर झाल्या जिल्हाधिकारी. माफियांच्या नावाखाली, माफियांच्या दबावाखाली जिल्हाधिकारी कमी झाले. रेव्हेन्यू यंत्रणा करा, तुमच्यात ताकद असेल तर बंद करून दाखवा. मी तुम्हाला दाखवलं स्पॉट, मी स्वतः गेलो त्या ठिकाणी, तुम्हाला लाईव्ह लोकेशन दाखवलंय, लाईव्ह काढताना जे दाखवलंय. कलेक्टर बुलढाण्याला कळवलं, त्यांना कळवलं, ह्यांना कळवलं. जे चांगलं काम आहे तेही तुमच्यानं का होत नाही? कारण इसके ऊपर नाना भाळी आहे. नाना, आमच्याकडे पैशाला नाना म्हणतात. हप्तेखोरी भारी आहे. एक जिल्हाधिकाऱ्याने तार आवाज केला की साला सळसळ कापायचा प्रशासन इंग्रजांच्या कालखंडात. काही जिल्हाधिकारी अजूनही मी पाहिलेले आहे, तुकाराम मुंडे सारखे. मी कौतुक करतो नेहमी तुकाराम मुंडेचं. काय तुम्हाला असेल नसेल, पण त्या माणसांना लाईन लावली, शिस्त लावली. सर हे आमचे जिल्हाधिकारी, यस सर, यस सर. फोन केला की उठून उभे राहा, यस सर. अरे क्या यस सर लगाया? कोण बंद करणार आहे? काय आम्ही करणार आहोत? तुमच्याला बंद होत नाही. मंत्र्यांनी ताकद नाही. 26 वेळा मंत्र्यांना पत्र देऊन उत्तर नाही. 26 वेळा पत्र देऊन नाशिकचा आमचा कमिशनर मला पत्र देतो की आम्ही कारवाई करतो आहोत. करा कारवाई, जा सांगा तुमच्या जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड करा. 10 माणसं का नाही सस्पेंड? कारण हप्ते पोहोचतात वरपर्यंत. हप्ते वरचा आकडा मी सांगू शकेल कुठपर्यंत आहे. तहसीलदार असू शकेल, प्रांत असू शकेल, वरचा एकच अर्धा मिनिट होत. अरे माझं आव्हान, चॅलेंज आहे या सरकारला, चॅलेंज की राज्यामधले वाळू माफिया, मुरुम माफिया हे बंद करून दाखवा. तहसीलदार घाबरतो, त्याच्या अंगावर हल्ला होतो. पोलीस संरक्षण देत नाही, म्हणता आमचं काम नाही आहे. प्रांत घाबरतो, त्याच्या घरावरले होतात, त्याच्या गाड्यांवर हल्लं तर सुरक्षित आहे का कायदा सुव्यवस्था या ठिकाणी? मग शेवटचं माझं आव्हान सरकारला की बंद करा. किमान आमच्या मतदारसंघात जर 26 पत्र दिले, 26, माझ्यासारखा माणूस ज्यावेळेस 26 पत्र 1.5 वर्षामध्ये येतो तर ते दखल होत नाही. किती संवेदनशील सरकार आहे. वा, राज्यपाल महोदय मी तुमचं अभिनंदन करेल यासाठी की इतकं निगरगट्ट सरकार आम्ही कधी अनुभवलं नाही, ते आता अनुभवतो आहोत. मी ना आपल्या या संदर्भाला खेद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्याच्यानंतर दादा रोकेचे.